हेडलाईनचे प्रस्तुत करता आहेत रामबंधू लोणचं। आता प्रत्येक जण जिंकेल। रामबंधू लोणचं। प्रत्येक बरणीवर संधी चार, चारही संधी धमाकेदार। आता रामबंधू लोणच्या सोबत प्रत्येक जण जिंकेल। मुंबई ठाण्यात गॅस कोंडी, सीएनजीच्या तुटवड्यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीसह स्कूल बसेसवर परिणाम। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, मंत्री अदिती तटकरेंची माहिती। झेडपीची रणधुमाळी 5 डिसेंबरपासून, निवडणूक आयोगाची तयारी, नोव्हेंबर अखेरीस घोषणेची शक्यता। ठाकरे बंधूंच्या युतीची बोलणी सुरू, आजही दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक, सूत्रांची माहिती। नाशिकच्या मालेगावात ठाकरे सेनेला मोठा धक्का, ठाकरे सेनेचे उपनेते अद्वै हिरे आज पुन्हा भाजपात प्रवेश करणार, दादा भुसेंना भाजपाकडून शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा। गणेश नाईकांच्या ठाण्यातल्या जनता दरबारावर टाच येण्याची शक्यता, पालघरच्या समस्या सोडून इतर जिल्ह्यांमध्ये जनता दरबार भरवल्याप्रकरणी याचिकेवर आज सुनावणी। मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस, मराठी अमराठी वादावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। भारताचा मध्यम वर्ग संकटाच्या उंबरठ्यावर, 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका, वार्षिक 2 ते 5 लाख रुपये कमावणाऱ्या वर्गाला बसणार सर्वाधिक झळ, ऑटोमेशन एआय मुळे मोठं संकट। आणि राज्यात गारठा वाढला, धुळ्यात पारा 6.2 अंशांवर, सिंधुदुर्गही 10 अंशांवर, मुंबईतही गारेगार वातावरण।